छोट्या वयोची मोठी स्वप्न या मालिकेचा 20 डिसेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. आणि आजचा भाग त्यांनी खूपच हृदयस्पर्शी दाखवलाय. काय झालंय, या इराला ड्रग ॲडिक्शन पासून लांब ठेवण्यासाठी बयोने एका माणसाला बोलवलंय. आता पप्प्यादादा म्हणतो या माणसाने सगळ्या प्रकारचा नशा केलाय, अगदी ढगाला शिवून आल्यानंतर हा जरा माणसात आलाय. आता पप्प्यादादांनी सगळी माहिती सांगितली त्या माणसाची. मग बयो म्हणते बाबा आपल्याला इरासाठी मदत होणार आहे यांची खूप, म्हणून मी ह्याला इथे बोलवून घेतलंय पप्प्यादादाच्या मदतीने. मग आता शुभमकर विचारतात त्या माणसाला की काय काय माहिती आहे. मग आता ते जे व्यक्ती आहेत ना ते हिंदीतनं बोलतायत की हे नशा वगैरे केल्यावर काय काय ॲडिक्शन होतं आणि काय काय माणूस कसं वागतं हे सगळं त्यांनी डिटेलमध्ये सांगितलंय. आता हे सांगू लागतात व्यक्ती की नशा केल्यावर असं वाटतं की अजून नशा करावी आणि ती वस्तू परत परत हवीशी वाटते आणि त्यासाठी कुठल्याही थराला तो माणूस जातो आणि खूप व्हायलेंटही होऊ शकतो. पण अशा पेशंटच्या आजूबाजूला तुम्ही मोबाईल वगैरे ठेवू नका, 24 तास कोणीतरी पाहिजे त्यांच्या सोबत, असं त्यांनी बरीच माहिती दिली आहे शुभमकरांना. मग आता शुभमकर म्हणतात आम्हाला खूप काळजी वाटते आता इराची, म्हणजे हे सगळं असं होऊ शकतं आम्हाला माहिती आहे. मग ते व्यक्ती म्हणतात तुम्ही तिला म्हणजे ते नशा मुक्ती केंद्र वगैरे असतात ना तिथे का ठेवत नाहीत. मग शुभमकर आणि बयो म्हणतात नाही आम्हाला तिला घरीच नीट करायचंय आमच्या डोळ्या देखत. मग आता हे सांगतात ठीक आहे, फक्त काळजी घ्या, तिला एकटीला ठेवू नका. जरी तुम्हाला असं वाटलं ती बरी झाली तरी तिच्या जवळपास सतत राहा 24 तास, तिला अजिबात मोकळं सोडू नका आणि चुकूनही एखादी अवजार किंवा वस्तू तिथे ठेवू नका तिच्या बाजूला, कारण ती व्हायलेंट झाली तर ती तुम्हाला इजा करू शकते. बयो म्हणते होय आम्ही घेऊ या सगळ्याची काळजी. मग आता पप्प्यादादा म्हणतो की ती म्हणते की आम्ही सब इस चीज का ध्यान रखेंगे. तो पप्प्यादादा हिंदीतून ट्रान्सलेट करून सांगतो आणि त्यांनी माहिती दिल्यानंतर बयो त्यांचे आभार मानते आणि म्हणते की आम्हाला तुमची गरज लागली तर आम्ही तुम्हाला पुन्हा बोलवून घेऊ. थँक्यू सो मच, तुम्ही बरीच माहिती दिलीत आम्हाला. आता शुभमकर पण त्यांचे आभार मानतात की थँक्यू सो मच, तुम्ही आम्हाला खरंच खूप महत्वपूर्ण माहिती दिली आहे. आता ते निरोप घेतात शुभमकरांचा आणि बयोचा. आता इकडे इरा बघा अशी छान डायग्राम काढत असते, ती स्वतःला त्या नशेपासून दूर ठेवतीये, म्हणजे बयो तिला खूप मदत करतेय. प्रेक्षकांनो, अशा भयंकर केसेस असतात त्यामध्ये आयुष्य उद्ध्वस्त होतात. खूप छान विषयाला त्यांनी हात घातलेला आहे. आता ही गौतमी जाते इराजवळ, तिच्याशी बोलायचा प्रयत्न करते पण इरा तिला रिस्पॉन्डच करत नाही. गौतमीला वाटतं की आता इरा काही आपल्याकडे बघत नाहीये. मग गौतमी काय करते, तिला मुद्दाम बयो विषयी बोलायला लागते. इरा अगं त्या बयो नावाच्या पोरीवर विश्वास ठेवू नको, ती वाईट मुलगी आहे. आता इराचं एकदम लक्ष जातं गौतमीकडे बयो नाव घेतल्यावर, कारण बयोने तिला प्रॉमिस केलंय ना की ती तिला स्टफ देईल म्हणून. काय दाखवली ही गौतमी सेल्फिश, ती लगेच इराला म्हणते अगं इरा ती बयो, अगं तिच्यामुळे तुझा साखरपुडा मोडला, विशाल तुला सोडून गेला, तिच्यामुळे तुझ्या आयुष्याचं हे नुकसान झालेलं आहे आज. इरा अगं तिच्यावर विश्वास ठेवू नको, ती बॅड गर्ल आहे. मग आता ही इरा म्हणते बयो नो ती मला स्टफ देणार आहे, तिने मला प्रॉमिस केलंय, ती फ्रेंड आहे माझी. आता जेव्हा इरा असं खूप आपुलकीने बोलायला लागते ना बयोविषयी, तेव्हा गौतमीला खूप राग येतो इराचा. आता ही गौतमी तरी पण म्हणते नाही ती बॅड गर्ल आहे, ती चांगली मुलगी नाहीये. पण इरा तिला सारखी म्हणत असते नो बयो इज फ्रेंड, बयो माझी फ्रेंड आहे अशी गौतमीला ती म्हणते. त्यामुळे गौतमी संतापते आणि म्हणते इरा काय चाललंय तुझं, तुला सांगितलेलं कळत नाहीये का ती चांगली मुलगी नाहीये म्हणून. गौतमी एवढ्या जोरात वसकते त्यामुळे इरा जरा घाबरून जाते आणि आता गौतमी पुढे म्हणत असते इरा अगं काय करतेस तू, त्या बयोवर विश्वास ठेवू नको, तिच्यामुळे तुला आज हा दिवस बघावा लागतोय. तिला अजून ती बयोबद्दल वाईट सांगत जाते. पण नेमकी तिथे सुमन येते आणि म्हणते काय ग माझी वहिनी, तुला काही वाटतं की नाही, काय भरवतेस या माझ्या इराच्या डोक्यात बयोविषयी. हे बघ माझी वहिनी तू इथून निघून जा, दादाने तुला इराच्या आसपास भटकायला सुद्धा नाही सांगितलंय. आता ही गौतमी चिडते आणि म्हणते नाही जाणार मी इथून, माझी मुलगी आहे इरा. सुमन म्हणते तुझी मुलगी आहे ना, मग तुझ्या मुलीच्या चांगल्याचा विचार कर. गौतमी म्हणते मी माझ्या मुलीच्या चांगल्याचाच विचार करतेय, मी काही तिला चुकीचं नाही सांगत आहे. आता मात्र सुमनला खूप राग येतो. सुमन म्हणते हो ना, अगं तुला जर तुझ्या मुलीविषयी काही वाटत असतं ना तर तू बयोला मदत केली असती. ती बयो इरासाठी काय नाही करते आणि तू बयोविषयीच वाईट सांगते का तिला. आता तू इथून जा, मी इराला नाश्ता भरवणार आहे, तू जा इथून, तिच्या जवळ बसू नकोस. गौतम म्हणते नाही जाणार इथून, काय करशील. आता सुमन म्हणते नाही जाणार का, बर मग मी दादाला सगळा प्रकार सांगून टाकते फोन करून, थांब. आता सुमन जाते फोन करायला, तेव्हा ही गौतमी चिडते आणि म्हणते थांब, काही गरज नाहीये शुभमकरला सांगायची, तू थांब इथे आणि खाऊ घाल इराला व्यवस्थित, काळजी घे तिची. आता तिला बोलायला शब्द राहत नाही काही, म्हणून गपचूप गौतमी तिथून निघून जाते. आता ही सुमन इराजवळ बसते आणि अगदी आपुलकीने तिला नाश्ता भरवते.
बघितलं ना प्रेक्षकांनो, कष्ट करायची वेळ आली की आपलीच माणसं पुढे होतात, सरसावतात, पण मोठेपणा घ्यायला मात्र ही अशी फुकटी पुष्कळ असतात गौतमी सारखी. आपण फक्त मालिकेतल्या कॅरेक्टर बद्दल बोलतोय बरं का, वास्तविक बोलण्याचा इथे कोणाला काहीही संबंध नाहीये. सुमन आता इराला नादी लावत खाऊ घालते. इरा म्हणते बयो बयो स्टफ आणणार ना, ती देणार ना मला. मग आता सुमन म्हणते हो हो बेटा, तुला सगळं मिळणार, तू 2 घास खा. कसं लहान लेकरासारखं सांभाळताय बघा ना त्या इराला. आज ना त्यांनी खूप मोठा गोंधळ दाखवलेला आहे. काय झालंय माहितीये का, आता हा आरव तिथे पेशंटची विचारपूस करायला येतो आणि त्या बाजूच्या बेडला जो पेशंट असतो ना तो त्याला दिसत नाही. आता तो सिस्टरला विचारपूस करतो, सिस्टर इथले पेशंट कुठे गेलेत. मग आता ते सिस्टर सांगतात अहो हे पेशंट ते तर कालच त्यांची डेथ झाली. हे ऐकून आरवला फार टेन्शन येतं. तो म्हणतो काय, अहो असं कसं सांगताय, डेथ कशी काय होईल, अहो ते पेशंट तर नॉर्मल होते, अहो मी स्वतः त्यांना एक्झामिन करत होतो, असं होणं शक्यच नाहीये. आता नेमके तेवढ्यात तर पोटे सर येतात आणि म्हणतात तू कोण आहेस रे, तू कोण आला, कोण इथे सगळं करणारा, इथला इन्चार्ज मी आहे, इथे सगळं मी हँडल करतो, तुला काय कळतं रे पेशंटचं बरं आहे का नाही बरं आहे, उगाच आपला आला तोंड घेऊन आणि दाखवतोय शहाणपणा मला, तुला काय समजतं रे, चल निघ इथून. आता आरव म्हणतो हे बघा पोटे सर, तुम्ही असं या पद्धतीने माझ्याशी बोलू नका, मला माहितीये मी त्या पेशंटला एक्झामिन करत होतो आणि तो पेशंट बऱ्यापैकी बरा झाला होता. पोटे सर म्हणतात ए शहाण्या, तुला काय कळतं रे, इथे सगळं मी बघतो, पेशंटचं चांगलं वाईट आहे नाही तुला काय माहिती रे, आणि तू काय रे, तू आणि तुझा बाप तुझ्या त्या येड्या बहिणीच्या मागे लागलाय तिला नीट करायला, तुमचं कुठे लक्ष असतं इथे. आता पोटे जरा पर्सनल बोलतात बरं का, त्यामुळे आरव चिडतो आणि म्हणतो पोटे सर तसं ते बरेच काही बोलले, मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितलंय, खूपच बोललेत ते वायात सारखे, मला काही ते पटलं नाहीये त्यांचं बोलणं. आणि आरव पण चिडतो आणि म्हणतो पोटे सर माझ्या फॅमिली विषयी बोलायचा तुम्हाला अधिकार नाहीये. मग पोटे सर म्हणतात ए तुला पण इथे मध्ये मध्ये करायचा काही अधिकार नाहीये, फिरत असतो ना या पोरीसोबत हातात हात घालून जोडीनं, उगाच मला शहाणपणा शिकू नकोस, चल निघ इथून, आणि तुला आता शिक्षाच देतो, जा, तुला एवढी काळजी आहे ना पेशंटची, जा आणि त्या तिकडच्या 4 नंबरच्या पेशंटचं बेड ठीक कर. आता आरव म्हणतो अरे हे काय पद्धत झाली वागण्याची, बोलायची, पोटे सर तुम्ही मला खूप बोलत आहात. आता अंकिता पण रागाने बघते पोटे सरांकडे आणि पोटे सरांना म्हणते एक्सक्यूज मी पोटे सर, हे बघा तुम्ही पण एवढा वाद घालायची गरज नाहीये, आम्ही पेशंटचीच विचारपूस करत होतो. आणि आरव चल तू नको टेन्शन घेऊ आणि वाद नको घालूस, चल बरं इथून. आणि आता अंकिता म्हणते आम्ही जातो इथून. आता लगेच पोटे सर म्हणतात बेटर होईल हेच, जा लवकर इथून, नाही तर अजून शिक्षा देईल तुम्हाला, जोडीनं बाथरूम साफ करायची, चला निघा इथून. खूप काय काय बोलतात प्रेक्षकांनो हे पोटे सर आरवला आणि अंकिताला, बिचारे शांतपणे ऐकून घेतात. पण या पोटे सरांची अरेरावी एक ना एक दिवस थांबणारच आहे आणि मालिका लवकर निरोप घेणार आहे. प्रेक्षकांनो मला तुम्हाला सगळ्यांना ना एकच रिक्वेस्ट करायची आहे, काय आहे ना हे सगळे कलाकार खूप खूप मनापासून जीव ओतून काम करत असतात. आपण ना या मालिकेचे जे शेवटचे एपिसोड आहे ना ते खूप मनापासून एन्जॉय करूयात, ही मी तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती करतेय. तर पोटे सर तिथून निघून गेलेत. आता आरव म्हणतो अरे यार अंकिता असं शक्यच नाही ग, तो पेशंट बरा होता, मी स्वतः काल त्यांना चेक केलं होतं तेव्हा त्यांचं सगळं काही नॉर्मल होतं. मग सिस्टर म्हणतात अहो काल तर त्यांचं ऑपरेशन केलं होतं आणि ऑपरेशन मध्येच त्यांची डेथ झाली. अंकिता आणि आरवच्या लक्षात येतं काहीतरी मोठा गोंधळ आहे. अंकिता म्हणते आरव यार कुछ तो गडबड आहे. मग आता आरव म्हणतो हो ग अंकिता काहीतरी मोठी गडबड आहे. दोघेही विचार करतात की आता आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा शोध घ्यायला हवा. आता असा विचार करून ते स्टोर रूम मध्ये गेलेत बरं का त्या पेशंटची फाईल शोधायला. आता बघा पुढे काय घडतंय. आता बयो शुभंकरांना म्हणते बाबा मी त्या माणसाला इथे आणलं तुम्हाला पटलं नाही का. शुभंकर म्हणतात नाही ग बयो अगदी तसंच काही नाही, पण बेटा मला असं वाटतंय की तू ना इराच्या मागे विनाकारण वेळ वाया घालवतीयस. मला नाही वाटत इरा आता लवकर या ऍडिक्शन मधून बरी होईल, म्हणजे तिला बरं व्हायला खूप वेळ लागणार आहे ग बयो. तू तुझा वेळ वाया घालवतीयस कारण तुझ्या मागे ही परीक्षा आहे, तुलाही डॉक्टर व्हायचंय. आता बयो म्हणते नाही बाबा असा विचार करू नका, अहो आपली इरा पण परीक्षा देईल. शुभंकर म्हणतात अगं पण मला नाही वाटत आहे तसं काही होईल म्हणून इतक्यात लवकर, आपल्याला इराला खूप वेळ द्यावा लागणार आहे. आता ते पुढे काही बोलणार तेवढ्यात त्यांना फोन येतो आणि ते फोन आल्यावर निघून जातात. बयोला असं वाटत असतं की शुभंकरांनी असं नकारात्मक बोलू नये, काही झालं तरी इराला बरं करणं हे तिच्या आयुष्यातलं आता टार्गेट झालंय. पण कमालेने प्रेक्षकांनो बयोची इतकं वाईट वागले तिच्याशी सगळेजण, पण तिने मात्र कोणाशीही चांगुलपणाने वागणं सोडलेलं नाहीये. खरंच कमाल आहे या पोरीची. तर आता शुभंकर निघून गेलेत आणि इथे आरव आणि अंकिता दोघं मिळून ती फाईल शोधायला लागतात. ज्या पेशंटची डेथ झाली ना
त्या पेशंटची. आता अंकिता म्हणते आरव ही फाईल इथेच असणार आहे, आपण शोधूयात चांगली. आता आरव शोधतो आणि त्याला सापडतं. तो म्हणतो अगं अंकिता हे बघ सापडली मला फाईल. आणि दोघे जण ती फाईल चेक करतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की त्या पेशंटला काहीही झालेलं नव्हतं. आता आरव म्हणतो बघ मी तुला म्हटलं ना काहीतरी मोठा गोंधळ आहे. अंकिता म्हणते अरे आरव पण आपण काय करणार या सगळ्या गोष्टींमध्ये, कसं हे सगळं समोर आणणार. आता अंकिता त्याला म्हणते आपण डॉक्टर शुभमकरांना सांगूयात. पण आरव म्हणतो नाही अंकिता, अगं सध्या बाबा इराच्या टेन्शनमध्ये, आपण ना आपल्या पद्धतीने हे सगळं हँडल करूयात, काहीतरी मोठी गडबड आहे. आता हे दोघे जण पुढे काही बोलणार तेवढ्यात तिथे तो आदिनाथ जातो आणि यांना हटकतो आणि म्हणतो तुम्ही दोघे इथे काय करताय. आता अंकिता चांगली बात मारून देते. ती म्हणते की सर ऍक्च्युली काय आहे ना, आम्ही एक फाईल शोधत होतो, ती फाईल आम्हाला सापडतच नव्हती म्हणून आम्ही इथे आलो शोधायला. एक जुनी फाईल होती पण ठीक आहे, आमचं काम काही असं म्हणजे आम्हाला सापडली नाहीये फाईल. आरव म्हणतो हो सर सापडलीच नाहीये, आम्ही आता निघतच होतो. असं म्हणून त्यांनी आता ती फाईल ठेवून दिली आहे आणि दोघे जण तिथून निसटतात लगेच. पण आदिनाथला शंका येतेच. बाहेर गेल्यावर अंकिता म्हणते बापरे सुटलो आपण आरव, नाहीतर त्या आदिनाथ सरांना शंका आली होती आपल्यावर. आरव म्हणतो मी तुला म्हटलं नव्हतं का अंकिता काहीतरी गडबड आहे, तो पेशंट इतका सहजासहजी जाणारा नव्हता ग, अगं मी स्वतः पाहिलं होतं. अंकिता म्हणते आरव हे काहीतरी मोठी गडबड दिसतीये, काहीतरी मोठा मामला आहे. मग आरव म्हणतो हो आपण आपल्या परीने हे सॉल्व्ह करूयात, बाबाला यात नको इन्व्हॉल्व्ह करूयात. अंकिता म्हणते अरे पण मग आपल्याला काही प्रॉब्लेम झाला तर. आरव म्हणतो अगं बघूयात ना आपण, आधी बघू तर काय आहे काय नाही ही सगळी भानगड. अंकिता म्हणते चालेल आपण दोघं मिळून याचा शोध घेऊया. आता हे दोघे जण नेमकं काय गडबड आहे याच्या शोधाला लागलेत. पण आता काय वाटतं तुम्हाला प्रेक्षकांनो, या आदिनाथचं किडनीचं रॅकेट हे दोघं जण एक्सपोज करू शकतील का, हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. आता तो आदिनाथ आरवनी जी फाईल ठेवली ती फाईल बघतो उघडून आणि ती त्याच पेशंटची फाईल असते हे त्याच्या लक्षात येतं, ज्याची डेथ झाली आहे. आता तो विचार करतो अरे बापरे ज्याची भीती होती तेच होतंय. आता हळूहळू हे सगळ्यांना कळतंय की काय, आता मला जास्ती काळजी घ्यायला हवी. आता आदिनाथला आलंय टेन्शन. तर आजच्या एपिसोडचं सगळ्यात खास आकर्षण म्हणजे हा शेवटचा सीन. आता इरा इकडे तिकडे पळत असते, तिला औषधं घ्यायचे नसतात. शुभमकर अगदी लहान लेकरासारखं समजावत असतात, घे ना बेटा इरा औषध, अगं तुला घेणं गरजेचं आहे ग. आता इरा म्हणते बाबा मला हे औषध नकोय, मला ते स्टफ आणून दे ना. आता शुभमकर म्हणतात बेटा अगं तुला या औषधाने कायमचं बरं वाटेल आणि ते तू घेशील ना बेटा, त्याने तुला तात्पुरतं बरं वाटेल, तू घे ना ग बेटा औषध, असं का करतेस. इरा म्हणते नाही मला ते हवंय, माझ्या माइंडमध्ये मला कसं तरी होतंय, माझे हात थरथर कापताय, बाबा दे ना रे ते आणून, मला ते स्टफ हवंय रे. शुभमकर म्हणतात इरा अगं ऐक ना ग माझं, हे बघ ह्याने तुला बरं वाटेल ग, त्याने तुझ्या शरीरावर दुष्परिणाम होतील ग इरा, अगं अशी सवय लावू नकोस, हे अत्यंत वाईट आहे. ते तिला खूप असं छान समजून सांगत असतात. तेवढ्यात बयो येते तिथे, कारण ती आता पळत असते इरा घरवर, मला जायचंय इथून जायचंय. आता बयो म्हणते अरे इरा तुला बाहेर जायचंय का, तुला इथे सफोकेट होतंय का, बरं आपण दोघी जाऊयात बाहेर, नक्की जाऊयात, पण मला ना तुला त्याआधी एक गंमत सांगायची आहे, ये बघू इकडे. आता ती बयो तिला अशी पुन्हा हॉलमध्ये नेते आणि म्हणते तुला माहितीये का तुझ्या मम्माने तुझ्यासाठी पिझ्झा ऑर्डर केलाय, तुला पिझ्झा आवडतो की नाही, त्यांनी खास तुझ्यासाठी 2-2 पिझ्झे ऑर्डर केलेत. आता इरा म्हणत असते नाही मला नकोय पिझ्झा, मला ते स्टफ हवंय. आता शुभमकर तिला खाली बसवतात. आता ती म्हणते की माझ्या पोटात दुखायला लागलंय, मला खूप त्रास होतोय. आता शुभमकरांना कसं तरी होतं, ती जेव्हा बारीक तोंड करते तेव्हा ते म्हणतात काय झालं बेटा, कुठे दुखतंय सांग बरं, जास्ती दुखतंय का. आता बयो म्हणते इरा तुला खूप त्रास होतोय का ग. आता ही इरा म्हणते हो मला खूप त्रास होतोय. आता बयो म्हणते अगं इरा तुला माहितीये का पोट दुखणं अगदी नॉर्मल आहे बघ, तू पिझ्झा खा तुला अगदी बरं वाटून जाईल. तुला माहितीये का माझं जेव्हा असं पोट दुखायचं ना तेव्हा आत्या मला खूप सारं जेवण भरवायची, अशी बका भरवायची. आत्या अगं ये आत्या, अगं लवकर ये ना इरा वाट बघते. आता बयोने सुमनला आवाज दिला. आता सुमन पिझ्झा घेऊन येते, 2-2 डिश मध्ये पिझ्झा आणलाय. आता ही सुमन या इराला पिझ्झा बनवण्यासाठी खूप नादी लावते. सुमन म्हणते इरा अगं बेटा तुझी आई बघ आता तुला खाऊ घालणार, तुझ्या आईने मागवलाय की नाही पिझ्झा, आता तुझी आई तुला चिवकाऊचे घास खाऊ घालणार. आता गौतमीला कुठे समजते चिवकाऊचे घास कसे खाऊ घालायचे. आता सुमन म्हणते गे बाय माझ्या तर लक्षातच आलं नाही, तुझ्या आईने कुठे तुला लहानपणी भरवलंय, काय ग माझी वहिनी तुला जमेल का, नाही तर मी खाऊ घालते. म्हणून सुमन आता हात पुढे करते पिझ्झा खाऊ घालायला इराला. आता ही गौतमी ओरडते आणि म्हणते राहू दे,
मला जमेल ते. मग आरव म्हणतो मम्मा थोडं पोलाइटली वाग इराशी. तो हळूच बोलतो गौतमीच्या कानात. मग गौतमीने ते पिझ्झाचे पीसेस घेतलेत आणि इराला आता नादी लावून लहान लेकरासारखं खाऊ घातलंय. इरा बेटा एक घास चिवचा खा बरं, एक घास काऊचा. आधी हिरा नाही म्हणते पण मग हळूहळू खायला लागते. हे काय करताय सगळेजण प्रेक्षकांनो, यांच्या प्रेमाने आणि आपुलकीने इराला त्या विषयावरनं डायव्हर्ट करायचा प्रयत्न करताय. आता ही सुमन म्हणते आणि तुझ्या बाबांचा एक घास खाऊ घाल. रमाकांत म्हणतो माझाही एक घास. आणि आता असं करून त्या इराला नादी लावून त्यांनी पिझ्झा खाऊ घालायचा प्रयत्न केला. पण आता इरा पुन्हा तो विषय काढत असते. तेव्हा बयो पुन्हा म्हणते अगं इरा तुला माहितीये का, तुला खूप छान कॅरम खेळता येतो. आपण कॅरमच्या स्पर्धेमध्ये नेहमी आपण कॅरमची स्पर्धा लावायचो ना, तेव्हा तूच जिंकायचीस. ए आरव दादा अरे कॅरम आण ना. आणि सुमन आत्या तू एखादा छान जोक सांग ना. आता ही गौतमी मध्येच त्यांना डिस्ट्रॅक्ट करत असते, त्यांनी मध्ये बोलू नये म्हणून. पण आता सुमन म्हणते हो हो मला जोक येतो ना. आता सुमन मोठ्याने हसायला लागते. सगळेजण तिच्याकडे बघायला लागतात अशी का हसते. आता शुभंकर म्हणतात एकटी का हसतेस, आम्हाला सांग ना का हसतेस तू सुमन. सुमन म्हणते अरे दादा मला एक जोक आठवला म्हणूनच हसत होते. म्हणजे त्यांनी नादी लावलंय त्या इराला. आता ती सुमन काहीतरी जोक ऐकवते जो आपल्याला ऐकवला नाहीये, असं फास्ट फॉरवर्ड मध्ये ऐकवलंय त्यांनी. त्यामुळे हे सगळेजण हसायला लागतात. कदाचित हत्ती मुंगीचा जोक असावा. सगळेजण हसतात पण इरा काही हसेना. तिच्या चेहऱ्यावरचं हास्य अगदी गायब झालंय. आता प्रेक्षकांनो या शुभंकरांना फार वाईट वाटतंय. इराची अवस्था त्यांना आता बघवत नाहीये. आता त्यांनी काय केलंय, या इरासाठी कॅरम आणलाय. आता बयो म्हणते आरव दादा जा कॅरम आण बरं, आता आपण सगळे मिळून खेळणार आहोत. मग सुमन म्हणते मी जिंकणार मी जिंकणार. आता ही बयो म्हणते नाही नाही आपली इरा जिंकणार. शुभंकर म्हणतात माझ्या इराचा हात कोणीच धरू शकत नाही कॅरम जिंकण्यामध्ये. मग आता बयो इराला अशी हळूहळू सूप पाजत असते. मग रमाकांत गौतमीच्या कानात बोलतो बघा वहिनी देवी बनायला सुरुवात झालीये हिची, बघा बाबा लक्ष द्या तुम्ही. उगाच गौतमीला तो भरवतोय प्रेक्षकांनो, म्हणजे गौतमीने स्वतःच्या संसाराचं स्वतःच वाटोळं केलं पाहिजे म्हणून. आता ही बयो गौतमीकडे बघते आणि हा भाग त्यांनी संपवलाय. आता पुढच्या भागामध्ये शुभंकर इरासाठी खूप छान कविता म्हणतात आणि रडायला लागतात. आता शुभंकरांना इराची अवस्था सहन होत नाहीये आणि आता बयो पण अशी त्यांच्या जवळ येते. दोन्ही लेकी त्यांच्या कुशीत आहेत. पण रमाकांत मात्र या बयोला मुद्दाम म्हणजे वाईट म्हणतोय. गौतमीच्या कानात सांगतोय बघा वहिनी काहीतरी करा आता, बयो महान होणार. काय वाटते तुम्हाला प्रेक्षकांनो, गौतमी तिच्या संसाराला महत्व देईल का पुन्हा बयोचं वाटोळं करण्यातच मग्न होईल? मला नक्की कमेंट करून कळवा. आणि छान होता आजचा भाग, एक लाईक करायला विसरू नका. शेवटचे भाग आहेत प्रेक्षकांनो, चुकवू नका. आणि आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. आणि भेटूयात उद्या रात्री पुन्हा एकदा. तुम्हाला डिटेल मध्ये मी हा रिव्ह्यू दिलाय, प्लीज लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.